संस्कार. महासत्ता व्हायचे असेल तर विध्वंसकता, क्रूरता आणि राक्षसी वृत्तीच्या पलीकडचे नेतृत्व आणि लष्करी सामर्थ्य असायलाच हवे. नॅन्सी फ्रेझर यांच्या कॅनिबल कॅपिटलिझम या पुस्तकामध्ये अशा रक्तपिपासू व राक्षसी वृत्तींबद्दल उल्लेख आढळतो. अमेरिकेने इराणच्या नौदलाचे जहाज हिंद महासागरात टोरपाड्यावर डागून बुडवले. श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटर्सच्या सागरी हद्दीत झालेली ही ताजी घटना. पण दुसऱ्या देशाचे जहाज बुडवले आणि आपल्याला त्याचे काहीच नुकसान होणार नाही असा याचा अर्थ नाही. अहो, अमेरिकन सागरी सामर्थ्य आपल्या देशाच्या उंबरठ्यावर धडकी देत आहे आणि बारकाईने लक्ष ठेवून त्यांना हव्या त्या गोष्टी करत आहे आणि तेही कोणतीही पूर्वसूचना न देता. बरं, हे इराणी जहाज डेना नुकतेच म्हणजे 20 फेब्रुवारी 2026 रोजी विशाखापट्टणम येथील भारतीय नौदल तळावर दाखल झाले होते आंतरराष्ट्रीय नेव्ही ड्रीलमध्ये भाग घेण्यासाठी. भारतीय नौदलाच्या मिलन 2026 या कार्यक्रमात सुमारे 74 देशांनी भाग घेतला होता. भारतात आयोजित केलेल्या 3 कार्यक्रमांमध्ये इराणच्या डेनाचा सहभाग होता. IOMS म्हणजे इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम, दुसरे मिलन 2026 नेव्हल एक्सरसाइज आणि तिसरे IFR म्हणजे इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू. या प्रसंगी इराणच्या नौदलाचे कमांडर रिअर ॲडमिरल शाहराम इराणी आणि भारतीय नौदलाचे चीफ ऑफ इंडियन नेव्हल स्टाफ ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची भेट झाली होती. इराणची डेना ही युद्धनौका परतीच्या प्रवास होती. इराणपासून दूर सुमारे 2000 मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय समुद्री हद्दीत अमेरिकन सबमरीनने टोरपॅडो डागून इराणच्या डेना या युद्धनौकेला बुडवले. यात 180 नौदल सैनिक होते. श्रीलंकेच्या नौदलाला यातील 32 जणांना वाचवण्यात यश आले. 87 मृतदेह किनाऱ्यावर आणले आणि बरेच बेपत्ता आहेत. डेना या युद्धनौकेबद्दल अधिक माहिती म्हणजे ही युद्धनौका इराणने स्वतः बनवली होती. मौज क्लास डिस्ट्रॉयर, त्यांच्याच जमरान फ्रिगेटची नवी आवृत्ती. यात हेलिकॉप्टर डेक आणि आधुनिक रडार यंत्रणा होती. इराणच्या बंदर अब्बास या नौदल तळामध्ये 14 जून 2021 इराणी नेव्हल फ्लीटमध्ये दाखल झाली होती.